बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीने हाहाकार माजवला आहे। पिकांचे घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत। या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शासनाकडे मोठी मागणी केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, लोणार आणि चिखली तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने प्रचंड नुकसान झाले। या अतिवृष्टीमुळे शेतजमिनीतील पिके, विहिरी तसेच अनेकांची घरे उद्ध्वस्त झाले आहेत। या परिस्थितीची पाहणी करताना शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शासनावर तीव्र टीका केली आहे। तुपकर म्हणाले की पंचनाम्याचा गोंधळ न घालता हेक्टरची मर्यादा न लावता शेतकऱ्यांना सरसकट व विनाअट 100% नुकसान भरपाई द्यावी। दिनांक 20 ऑगस्ट रोजी तुपकर यांनी सिंदखेड राजा व चिखली तालुक्यातील गावांना भेट देऊन शेतकऱ्यांना धीर दिला। यावेळी त्यांनी स्पष्ट इशारा दिला की शासनाने तातडीने मदत जाहीर न केल्यास मोठे आंदोलन उभे करू। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे वाढते हाल पाहता शासनाने तातडीने निर्णय घेणे गरजेचे ठरले आहे। ढगफुटी सदृश पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातले शेकडो गावं प्रभावित झालेले आहेत। त्यामध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, जमिनी खरडून गेल्या, पाईपलाईनचे स्प्रिंकलरचे सेट वाहून गेले, विहिरी खचून गेल्या। आज मी सिंदखेड तालुक्यातल्या शिंदी गावामध्ये आणि चिखली तालुक्यातल्या सोमठण्यासह इतर गावांमध्ये नुकसानीची पाहणी केली आणि शेतकरी पूर्ण सगळ्या बाजूने कोलमडलेला मला दिसला। या शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न आम्ही केला, पण सरकारच्या ज्या काही निकष आणि अटी आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांना अत्यल्प मदत मिळणार आहे। सरकारला एक तर आमची विनंती अशी आहे की पंचनाम्याचे नाटकं करू नका, सरसकट नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्या आणि 2 हेक्टरची मर्यादा काढून जेवढ्या नुकसान झालं तेवढी पूर्ण नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। 25 एकरावाल्याचं नुकसान झालंय आणि त्याला तुम्ही 2 हेक्टरची मर्यादा लावता तर त्या शेतकऱ्याला काहीच मिळणार नाही। त्यामुळे 100% नुकसान भरपाई विनाअट विनाशर्त दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि सरकारनं जर काही मान्य केलं नाही या सगळ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये उभं होईल। महाराष्ट्र 24 करिता बुलढाणा येथून शिवाजी मामनकर।